हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या असिस्टंट कमिशनरच्या ज्या पोस्ट निघाल्या आहेत, त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे, आपण आतापर्यंत डेमो लेक्चर्स बघत होतो. आता हा जो डेमो लेक्चर आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटवर आहे. अजूनही जर का तुम्ही अगोदरचे डेमो लेक्चर्स बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डेमो लेक्चर्स बघू शकता. So, today we are going to talk about the disaster management and a sudden and undesirable events. सो बेसिकली पूर्ण जर का तुम्ही सिलेबस मध्ये बघाल तर देर आर द 2-3 पॉइंट्स. म्हणजे बघा, लॉज मध्ये काय असतं, लॉज किंवा रूल्स जे आहेत आपल्याला 7, त्याच्यात एक प्रिसाइज गोष्ट आहे की हा एवढाच येईल. पण देर आर द 3 टॉपिक्स. फर्स्ट इज अ डिझास्टर मॅनेजमेंट, सेकंड इज अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 आणि थर्ड इज अ अर्बन स्कीम्स. या तिन्ही टॉपिकला ना किती वाचायचं याला म्हणजे किती वाचायचं, कारण की जेवढा जास्त तुमच्याकडे मटेरियल असतो तेवढं जास्त कन्फ्युजन असतं की काय काय वाचायचं आणि किती वाचायचं. सो बेसिकली हा तिन्ही जे टॉपिक आहे, एक आहे डिझास्टर मॅनेजमेंट, दुसरा आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016. जर का तुम्ही नोट्स बाय केले असतील तर तुम्हाला नोट्समध्ये बिफोर दी आत्ता जे काल सिलेबसमध्ये चेंज आले आहे, तर तुम्हाला माहितीच असेल की आपण ऑलरेडी सिलेबसमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2016च रूल घेतलेले. 2002चे ऍज सच कोणते पण रूल नाही आहेत. सो ऑलरेडी आपल्या ज्या नोट्समध्ये आहेत ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016च घेतलेले आहेत, राईट. आणि थर्ड वन इज अ अर्बन स्कीम्स. सो या तिन्ही टॉपिकला कितपत वाचायचं आणि कशा प्रकारे डील करायचं, तर याच्यात मी फर्स्ट जो टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट, त्याचं एक छोटं लेक्चर घेतेय, राईट. सो आता खूप मेसेजेस होते, मॅम डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय करायचं, कितपत करायचं, काय वाचायचं, कोणत्या वेबसाईटवरून वाचायचं. कारण की इतक्या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर का तुम्ही एनडीएमएच्या वेबसाईटला जाल, महाराष्ट्र डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेबसाईटला जाल, रेडीली अवेलेबल खूप सारे रिसोर्सेस तुम्हाला इथे इथे सगळीकडे मिळतील. पण त्याच्यातलं कितपत आणि कसं प्रिसाईज वाचायचं, सी, बेसिकली तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करतात आहे त्याच्यावर डिपेंड असतं की आपल्याला कशा प्रकारे प्रश्न वाचायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर का आज मी डिझास्टर बद्दल बोलले आणि मुंबईशी रिलेटेड बोलले, तर फर्स्ट इन द माइंड केम अप ॲज अ फ्लड, राईट. स्नो नाही होणारे, स्नो नाही पडणारे. सो अशा प्रकारे जेव्हा आपण कोणताही एक्झामचा अभ्यास करतो तर त्याला रिलेट करा की आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सो डेटा खूप जास्त अवेलेबल आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, पण त्याचा अभ्यास कसा करायचा. तर फर्स्ट ऑफ ऑल, डिझास्टर म्हणजे काय, टाइप्स ऑफ डिझास्टर्स कोणते कोणते आहेत ते गो थ्रू करा. त्याच्यानंतर देर आर द फ्रेमवर्क्स की ऑल ओव्हर नॅशनल लेवलला, म्हणजे ग्लोबल लेवलला विथ इंडिया लेवलला कोणते कोणते फ्रेमवर्क किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी करण्यात आलेल्या आहे फॉर द मिटिगेशन मेजर्स. सो ग्लोबल लेवलचे जे फ्रेमवर्क्स आहेत ते आणि इंडिया लेवलला आपण काय केलेलं आहे ते, अशा प्रकारे आपण पहिले फ्रेमवर्क्स करायच्या आणि देन वी गो फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट. इंडिया लेवलला एनडीएमए आहे, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे, रिस्पॉन्स फंड आहे, मिटिगेशन प्रिपेअर्डनेस, या सगळ्या गोष्टी आहेत. सो अशा प्रकारे जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला बायफर्गेशन करायला खूप सोपं पडेल की कसं वाचायचं. सो क्लासिफिके म्हणजे आता सध्या आपण फक्त एक छोट्या डेमोमध्ये स्टार्टिंग बघतोय. सो कशा प्रकारे डिझास्टर क्लासिफिकेशन होतात, तर एक आहे नॅचरल डिझास्टर किंवा मॅनमेड डिझास्टर. सडन, जर का तुम्ही फर्स्ट स्लाइड बघितली, सडन डिसरप्शन
म्हणजे जे एक्सपेक्टेड नव्हतं आणि तशा प्रकारे अनएक्सपेक्टेडली सडन काहीतरी होणं आणि ड्यू टू दॅट पूर्ण इकॉलॉजी अनबॅलन्स्ड होणं, दॅट इज अ डिझास्टर. आपण बघूया युएनची डेफिनेशन काय आहेत, आपल्या डीएमए ऍक्ट 2005 मध्ये डेफिनेशन काय आहेत. बिफोर दॅट, जसं मी आता तुम्हाला नॅचरल आणि मॅनमेड म्हणलं, ऑन अ सिमिलर हँड सिव्हिरॅरिटी म्हणजे मायनर आहे किंवा मेजर मेजर डिसरप्शन करून गेलं याच्यावर सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. सो आता आपण बोलणार आहे नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर बद्दल. बघा, वेनेव्हर इट कम्स टू अ नॅचरल डिझास्टर, तर आपल्या डोक्यात येतं अर्थक्वेक, सुनामी, फ्लड, सायक्लॉन. जर आता तुम्ही युएसला घेऊन बघाल तर स्नो स्टॉर्म. अशा प्रकारे दीज आर द नॅचरल डिझास्टर. वेन इट कम्स टू अ मॅनमेड डिझास्टर, तर आपण भोपाल गॅस ट्रॅजेडी बघितलीच आहे, न्यूक्लिअर एक्सप्लोजन, ऑइल स्पिलिंग एक्सप्लोजन. सो दीज आर द मॅनमेड. टेररिझम, वॉर, हे मॅनमेड डिझास्टर्स आहेत. म्हणजे ह्युमन एरर किंवा ह्युमन यूज मुळे झालेले डिझास्टर. आणि नॅचरली इज दॅट वी कॅनॉट स्टॉप, राईट. वी कॅन प्रेडिक्ट बट वी कॅनॉट स्टॉप इट, राईट. सो अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. सोबत सोबत नेचर वाईज पण, म्हणजे नॅचरल आहे तर जिओफिजिकल आहे, हायड्रोलॉजिकल आहे, जसं कोविड आलं. ठीक आहे. सो दॅट इज अ बायोलॉजिकल डिझास्टर. मेट्रोलॉजिकल डिझास्टर, क्लायमेटोलॉजिकल डिझास्टर, स्नो स्टॉर्म आलेत. सो अशा प्रकारे देर आर द डिफरंट क्लासिफिकेशन जे डिझास्टरसाठी केले जातात. सो इथे काय एक्सपेक्टेड आहे की असा एखादा प्रश्न, एखादा टाईप दिलेला आहे की फॉर एक्झाम्पल टेररिझम इज अन एक्झाम्पल ऑफ विच काइंड ऑफ डिझास्टर, ऑर ड्रॉट इज अ विच काइंड ऑफ डिझास्टर, अर्थक्वेक इज अ विच काइंड ऑफ डिझास्टर, डॅम म्हणजे क्लायमेटोलॉजिकल वे किंवा मेट्रोलॉजिकल वे. सो अशा प्रकारे तुम्हाला वाचून त्याला उत्तर देता आलं पाहिजे की विच काइंड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इज दिस डिझास्टर. सो हा एक छोटा पॉइंट झाला आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता इंडियामध्ये मोस्ट, जर आपण इंडियाशी निगडीत सध्या आपण बोललो, तर अर्थक्वेक, सायक्लॉन, ड्रॉट, फ्लड, दीज आर द डिफरंट काइंड ऑफ डिझास्टर. सो जेव्हा मी अर्थक्वेक बोलते, तर इथे तुम्हाला झोन्स माहिती पाहिजे की मुंबई, नवी मुंबई कोणत्या झोनमध्ये येतं. दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन. सायक्लॉनला घेऊन बघितलं तर म्हणजे कोस्टल लाईन आर मोर पॉइंट टू इट, राईट. सो टोटल कोस्टल लाईन किती आहेत, अशा प्रकारचे प्रश्न. आणि हायली वल्नरेबल सायक्लॉन किंवा सुनामी एरियाज कुठे आहेत ते. ड्रॉट म्हणलं गेलं की, म्हणजे जर मी महाराष्ट्राला घेऊन म्हणतेय तर ड्रॉटला मराठवाडा एरिया, गुजरातचा एरिया काही. सो दे आर पॉइंट टू द ड्रॉट, राईट. फ्लड्स मागे म्हणलं की हिमालयन्स एरिया, किंवा आता आपण बघितलं पंजाब च फ्लड. बेसिकली आपल्याला इथे काय लक्षात ठेवावं लागेल की अर्थक्वेक झोन्स कोणते आहेत, सायक्लोन बॉन्ड एरिया कोणता आहेत, ड्रॉट कुठे कुठे होतात, आणि मुंबईला घेऊन फ्लड. ठीक आहे. नेक्स्ट इज वर्स्ट डिझास्टर इन इंडिया, इयर आणि डेट सोबत. सो जे उत्तराखंड फ्लड्स म्हणा किंवा भोपाल गॅस ट्रॅजेडी म्हणा, जम्मू काश्मीर फ्लड्स, हा गुजरात अर्थक्वेक. सो अशा प्रकारे जेवढे पण वर्स्ट डिझास्टर इंडियात झाले आहेत त्याचे डेट्स, त्याचे इयर आणि त्यांचं नाव, दिस वी नीड टू रिमेंबर इट. याच्यावर सुद्धा क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो, राईट. सो लिस्ट डाऊन केलेले आहेत की कोणते कोणते कॅटेगरी वाईज डिझास्टर आहेत, कोणत्या वर्षी झाले आहेत, कुठे झाले आहेत आणि कशामुळे झाले आहेत, राईट. सो बेसिकली डिझास्टरचा म्हणजे जेव्हा आपण सध्या, आय एम गोइंग टू टॉक अबाउट द डिझास्टर, वी नॉट इवन टच द डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. सो डिझास्टर मध्ये
इम्पॅक्ट काय होतो हे जेव्हा डिझास्टर्स होतात, सो डायरेक्ट इम्पॅक्ट, इनडायरेक्ट इम्पॅक्ट आणि एक असतं हेल्थ हजार्ड. जसा आज आज आपण सुनामी म्हणा किंवा अ, कोणत्याही डिझास्टर विषयी बोललो, सो डायरेक्ट इम्पॅक्ट इज ह्युमन लाईफ किंवा ॲनिमल लाईफ स्टॉक यांच्यावर डिरेक्टली, प्रॉपर्टीजवर डिरेक्टली इम्पॅक्ट होतो. बट इनडायरेक्टली इम्पोर्ट, ऍग्रिकल्चर या सगळ्या सुद्धा कमी होतात. म्हणजे आपण याला एक कोविडचा एक्झाम्पल घेऊ, की डायरेक्टली लोकांना कोविड होतोय आहे, सो ह्युमन इम्पॅक्ट वॉज ऍट अ पिक. बट इनडायरेक्टली फुल लॉकडाऊन झालं, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स बंद झाले, ऍग्रिकल्चर वर्क बंद झाले, हे सगळ्या गोष्टी थांबल्या. सो दीज आर द इनडायरेक्ट वर्ड. अँड इट गोज इयर टू इयर. म्हणजे आता पण आपल्याला काही हेल्थ हजार्ड्स आहेच. सो दिस इज द लॉंग टर्म इम्पॅक्ट. सो डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन एक कुठेतरी थांबून जाते, राईट? सो दीज आर द इम्पॅक्ट्स ऑफ अ डिझास्टर. नाव द ओरिजिनल टॉपिक स्टार्ट्स, दॅट इज अ डिझास्टर अँड अ डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे काय? डिझास्टरच्या डेफिनेशन सगळ्या ऑर्गनायझेशननी वेगवेगळ्या दिल्या असल्या तरीही त्यांचा अर्थ मात्र एक कुठे ना कुठे कॉमन निघतो. सो जर तुम्ही ARC बघा, WHO बघा, DMA ऍक्ट 2005 बघा, या सगळ्यांमध्ये जर का तुम्ही डेफिनेशन बघाल तर बघा, ARC ची डेफिनेशन बघू आपण. ऑकरन्स इदर नॅचरल ऑर अ मॅनमेड दॅट कॉजेस अ ह्युमन सफर, राईट? WHO ची डॅमेज, इलॉजिकल डिसरप्शन, लॉस ऑफ अ ह्युमन लाईफ ऑर अ डिस्ट्रक्शन. आणि इम्पॉर्टंट जे आहेत आपल्याला, दॅट इज अ DMA ऍक्टची डेफिनेशन. सो म्हणजे ऑकरन्स इन एनी एरिया अरायझिंग फ्रॉम अ नॅचरल ऑर अ मॅनमेड कॉज बाय अन ऍक्सिडेंट ऑर मे बी बाय द निग्लिजन्स. म्हणजे काय? की ऍक्सिडेंटली हो किंवा निग्लिजन्सनी हो, पण जे काही डिसरप्शन इकोलॉजीला झालेलं आहे, दॅट इज अ डिझास्टर. ठीक आहे? सो अशा प्रकारे आपण डिझास्टरच्या डेफिनेशन्स बघितल्या. आता बघा, जर का डिझास्टर मॅनेजमेंट आलं तर द फेमस नेम सेंडाई फ्रेमवर्क कम इन टू द पिक्चर. पण सेंडाई फ्रेमवर्क इज अ थर्ड वन. याच्या अगोदर 2 होऊन गेले आहेत, पण आपल्याला अभ्यासाला म्हणजे असं मला वाटतं की हो, म्हणजे ह्या 2 फ्रेमवर्क जर का तुम्ही केले तर, कारण की करंटमध्ये नाव वी आर इन टू द सेंडाई फ्रेमवर्क. 2015 टू 2030 हा टाइम फ्रेम आहे. त्याच्या अगोदर होयोगो फ्रेमवर्क्स होते. सो कंपॅरिझन मध्ये जर का तुम्ही बघाल तर सेंडाई फ्रेमवर्क इज मोर ओव्हर टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सोबत सोबत रिस्क मॅनेजमेंट, नॅशनल ग्लोबल लेवलला बोलण्यात आलेलं आहे की आपल्याला काय करता येतं फॉर अ डिझास्टर रिस्क रिडक्शन. बघा, हे फ्रेमवर्क्स कशासाठी केल्या जातात की पहिले डिझास्टर होऊच नाही याचं आपण रिस्क रिडक्शन करतो, की वी प्रिपेअर्ड, की डिझास्टर व्हायलाच नाही पाहिजे. प्रेडिक्ट करा की असे डिझास्टर होऊच नाही. झालं तर काय करणार आणि झाल्यावर काय करणार, मी पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला प्रॉपर डायग्रामनी समजवते की कशा प्रकारे आपण याला डील करतात. सो फ्रेमवर्क मध्ये काय काय दिलेलं असतं. सो डिझास्टर रिस्क रिडक्शन कसं करता येईल. जर का आता मी सेंडाई फ्रेमवर्क बद्दल बोलले तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोबत सोबत डिझास्टर रिस्क रिडक्शन इज अन एम, इज अ फोकस, राईट? सो SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे 17 आहेत, त्यांना अनुसरून ह्या सेंडाई फ्रेमवर्क येतात. म्हणजे बघा, जर SDG तुम्हाला नाहीये तरीही तुम्हाला SDG 17 सगळे करावे लागतील, कारण की इट इज रिलेटेड टू द इवन द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि सोबत सोबत डिझास्टर मॅनेजमेंट सुद्धा. सो म्हणजे इथे एक अजून एक पॉइंट ऍड ऑन झाला, तुम्हाला SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तुम्हाला करायचे आहेत. व्हॉट आर द गोल्स? 1 2 3 4 5 त्यांची नावं काय आहेत, दॅट यू हॅव टू रिमेंबर. सो अशा प्रकारे सेंडाई फ्रेमवर्क
कसं काम करतं, काय करतं, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. म्हणजे काय, व्हॉट इज अ डिझास्टर मॅनेजमेंट? पहिले तर आपल्याला प्रिपेअर्डनेस असायला, म्हणजे बिफोर एनिथिंग हॅपन वी फाइंड आउट की बाबा व्हायलाच नाही पाहिजे. जर झालं, चुकून मुकून झालं, तर व्हॉट इज आवर प्लॅन? सो प्रिपेअर्डनेस. First, it should be a prevention, then it should be a preparedness. Then it should be a response and recover. म्हणजे काय, की आता झाल्यात डिझास्टर तर झालेत, मग त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे प्रिपेअर होतो आणि प्रिपेअर केल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स आणि रिकव्हरी कशी झाली. सो दिस इज द बेसिक डिझास्टर मॅनेजमेंट कन्सेप्ट. ठीक आहे. सो अशाच प्रकारे तुम्हाला डिटेलमध्ये नोट्समध्ये दिलेल्या आहेत. इवन लेक्चर सुद्धा 9 फेब पासनं सुरू होणार आहे. लाईव्ह लेक्चर 9 फेब पासनं सुरू होणार आहे. त्याच्यात सगळे जे काही 10 टेक्निकल पॉइंट्स आहेत ते डिटेलमध्ये कव्हर होतील. सोबत सोबत एमसीक्यू, जसं एमसीक्यू कशा प्रकारे येतात, जसं आता मी एक्सप्लेन करताना इथे एमसीक्यू बनू शकतं, इथे एमसीक्यू बनू शकतं, ऑन अ सिमिलर हँड तुम्हाला शिकवतानाच सांगितलं जाईल की विच इज अन इम्पॉर्टंट टॉपिक टू रिमेंबर. एज्युफेस्ट अकॅडमीचं ॲप अजूनही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला या दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. नोट्स तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा बॅच सुद्धा 9 फेब पासून लाईव्ह चालू होतीये, दॅट यू कॅन जॉईन. थँक यू.